गुड मॉर्निंग धाराशिव, सुप्रभात धाराशिव. आज आपण आलेलो आहोत ग्राम रिपोर्टिंग साठी करजखेडा येथे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथं करजखेडा गणातील पण आणि केशेगाव गटातील उमेदवारांबरोबर आपण संवाद साधणार आहोत. तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पण आपण जाणून घेणार आहोत. चला उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराशी आपण थोडीफार चर्चा करू. सर नमस्कार. सर आपल्याला केशवगाव गटातून भाजपा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. तर आपल्या मतदारसंघातील मतदार बंधूंना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांच्या विकासाबद्दल, त्यांच्या समस्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? हा मतदार पारंपरिक हा आदरणीय राणादादा जगजितसिंह पाटील साहेबाचाच आहे. विकासाचा वेग भरपूर आहे. प्रत्येक गावात समाज मंदिर असेल, सभा मंडप असेल, गावांतर्गत रस्ते असलेले, शिबट रस्ते असलेली, निम्न तेरणा उपसा सिंचन अशी लिफ्ट इरिगेशनची योजना साहेबांनी केलेली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी सध्या आता नवीन 113 कोटी रुपये टाकलेले आहेत. प्रत्येक शाळेच्या वर्ग खोल्याला निधी भरपूर ताईच्या माध्यमातून मिळालेला आहे. 13च्या 13 ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे आहेत. प्रत्येक गावाला 2, 3, 3, 4 कोटीपर्यंत सर समान निधीचं वाटप केलेलं आहे. आणि आता सध्या एक 50 प्रस्तावित या जिल्हा नियोजनमधून केलेला आहे. पण ह्या विकासाचा वेग दुप्पट वाढविण्यासाठी इथून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं. नक्कीच. तसेच करजखेडा गणातील पण उमेदवार आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर. पुढील वाटचाल तुमची कशी असणार आहे? एक दादानी आम्हाला सर्वसामान्य उमेदवाराला न्याय दिलेला आहे और इथून पुढे मी त्या करजखेडा गणातील काही अडचणी म्हणा काही दादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेन और विकास कामाच्या माध्यमाला गती मिळेल एवढं सांगू शकतो. तसेच इथे भरपूर असे कार्यकर्ते जमलेत. आपण कार्यकर्त्यांबरोबर पण संवाद साधू. आजचा जो सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे, देशाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय राणा जगजितसिंह पाटील, तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, आमचे युवकांचे नेतृत्व मल्हारदादा व आपल्या जिल्ह्याचं माऊली म्हणून जे नेतृत्व होतं महिलांचं त्या अर्चनाताई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पाडत आहे. केशेगाव गट हा सुरुवातीपासूनच आपला बालेकिल्ला आहे. पण इथल्या गावातील सर्व मतदार युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना एक आव्हान आहे, एक विनंती आहे की बाबा गावाचं प्रत्येक गावात तुम्ही उदाहरण घेतलं, बामणीचं उदाहरण घ्या, पाटोदा घ्या, करजखेडा घ्या, उमरेगावन घ्या, साकुकी, तोरणबा, भंडारी, प्रत्येक गावात एक आदर्श गाव असं केल्यासारखं आहे. मागील 10-15 वर्षापासून विकासाची परंपरा ठेवलेली आहे. आरोग्य केंद्र असेल, शेतीचे पाणंद रस्ते असलेले, कुठल्याही गोष्टीत कमतरता राहिलेली नाही. शेत रस्ते असतील, दवाखान्यापासून आता लाडकी बहीण योजना, प्रत्येक सरपंचाने, गावातल्या बूथ प्रमुखांनी, प्रतिनिधींनी, प्रत्येक महिलापर्यंत ते काम पोहोचवलेलं आहे आणि योजना यशस्वी चालवलेल्या आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत झाले, शेतकऱ्यांचा अडीअडचणीचा महत्वाचा मुद्दा काय, शेतीला मग तुम्ही माल उत्पन्न काढताल, पण शेतीपर्यंत जाण्यासाठी जो शेत रस्ता कन्सेप्ट होते ती प्रभावीपणे प्रत्येक गावात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. विरोधकाकडे बोलण्याचा मुद्दा नाही. आम्ही तसं विरोधकाला महत्व बी नाही. विरोधक काय करतील, तुमच्याकडे येतील, भावनिक मुद्दे करतील, आम्ही लढलो, आम्ही विरोध केला, आम्ही संघ समिती स्थापन केल्या. पण सत्तेत असणारा ही 13 गावचे सार्वत्रिक निवडणूक आहे, जे केशेगाव गटात 13 गावामधले आमचे सरपंच आहेत. सरपंचांनी पाठपुरावा करावा लागते, ठराव घ्यावा लागते, हे जनतेला माहीत आहे. पण आता जनतेत काय करणार, विरोधकाला त्यांचं काम आहे उमेदवारी टिकवून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणं. पण आमचा एकमेव मुद्दा हा विकास आहे. बीजेपीचं पहिल्यापासून तंत्र आहे की सबका साथ, सबका विकासावर सबका विश्वास, सगळ्याचा विश्वास संपादन केल्यामुळे एवढे आहेत. तुम्ही विरोधकाची बाईट घ्या, त्यांनी एकच मुद्दा बोलतील, तेरणा संघर्ष. तेरणा संघर्षाला जो आपण निधी आणलेला आहे, निधी आणण्याच्या आधी किती बैठका घेतल्या, आमच्या राणादादांनी किती घेतल्या, सरपंचांनी किती घेतल्या. सरपंच देखील एक शिष्टमंडळ तयार करून मुंबईत जाऊन वैयक्तिक सगळ्या बैठका लावून निधी आणलाय. निधी विरोधक आणत नसतात, सत्ताधारी निधी आणतात. आणि महत्वाचं म्हणजे हा उमेदवारच असे आहेत आपले, एनी टाइम तुम्ही कॉल करा, तुम्ही बी वाटल्यास बाईट घ्यायला. एवढे सकाळी अवेलेबल कोणी होते का? 7 वाजल्यापासून संध्याकाळी बी विकासाच्या बाबतीतच बोलतात. विरोधकाचं आम्ही कोणीही नाव घेत नाही. म्हणून तुम्ही देखील विकासाच्या मुद्द्यावरच त्यांना प्रश्न विचारा की तुमचं भवितव्याचं विजन काय. त्यांचं विजन आहे की आता इथून महिलांसाठी असलेली आरोग्याचा असेल, शिक्षणाचं, प्रत्येकात माझं उमरेगाव आहे, यांचं बामणे आहे, करजखेडा आहे, भंडारी आहे, प्रत्येक गावात कमीत कमी जिल्हा परिषदचा शाळेचा
मजबूत असा विकास झालेला आहे. तुम्ही येऊन चौकशी करू. फक्त आम्ही बोलत नाही, शाश्वत विकास झालेला आहे म्हणून हक्कानं बोलतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की केशीगाव गटातील उमेदवार आमचे संजीवनी अभिजित पाटील, तसेच करजखेडा गणातील आपले बाबासाहेब जाधव व केशीगाव गटातील जिल्हा परिषदच्या जे आमच्या उमेदवार आहेत भगिनी सुमनताई बद्रे, यांना तुम्ही प्रचंड मताने, म्हणजे आपल्याला हक्काला भांडता येईल. विकासाला निधी आणायचं म्हणलं की जेवढी लीड तेवढं भांडता येते. म्हणून सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बी आमच्या मार्फत आव्हान करा की यांना प्रत्येक गावाच्या बूथमधून मागच्या विधानसभेपेक्षा आता जास्तीत जास्त लीड देऊन प्रचंड मताने विजयी करावं.